हॅलो. आता आम्ही इथे हेल्सिंकीला ट्रेन स्टेशनला आलो आहे. एअरपोर्टच्या बाहेरच ट्रेन स्टेशन होतं. तर आता आपल्याला इथून या प्लॅटफॉर्मवरून ट्रेन पकडायची आहे. आदित्य तिथे उभा आहे तिकीटसाठी. आपण इथे दाखव हेल्सिंकी एअरपोर्टचा हा आय थिंक ही लाईन आहे. पिंक लाईन असेल काय माहिती. सगळं इथे एक तर त्यांच्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. सगळं ट्रान्सलेट करावं लागतं. सो इथे 9:30 वाजले आता रात्रीचे. आदित्य तिकीट काढत आहे. आम्ही इथे थोडंसं सामान घेतलं उद्याच्या नाश्त्यासाठी, कारण इथलं जेवण खाऊन पस्तावलो आहे आम्ही. ट्रॅव्हल झोन. आता आपण इथे सी मध्ये आहोत. आपल्याला आयची तिकीट काढतोय. आम्हाला जायचं आहे यानुसार इथे पसिलाला जायचं आणि पसिलावरून परत आम्हाला ट्रेन चेंज करून एका माया काहीतरी ठिकाणी जायचं आहे. सिंगल तिकीट दुसरी आले. ओके. तिकडची आले. सो आता मी समहाव फिगर आउट केलं आहे. इन इंग्लिश सिंगल तिकीट. हां, इन इंग्लिश बाय सिंगल तिकीट ABC कंटिन्यू. ओय हां, दोन हां, कंटिन्यू. 2 तिकीटचे 880 झालेत. हां, पेमेंट कार्ड कंटिन्यू. आता पेमेंट करूया आपण. अथक परिश्रमानंतर आपली तिकीट निघालेली आहे. आय होप की आम्ही बरोबर तिकीट काढली आहे. हेच असावी तिकीट. युरोपमध्ये ट्रॅव्हल करण्याचे काम होऊन जाईल. तर आमचा भरपूर स्ट्रगल्स आहेत. ही आय ट्रेन आहे. नंतर आम्हाला ए ट्रेन पकडायची आहे. आपण four minute थ्रू अँड थ्रू निघणार आय आणि ए दोघांचं पण तिकीट काढलं ना. हां, मला वाटतं हे दोघांचं पण तिकीट आहे. एकदाच वन तिकीटच, कारण की तो अख्खा एरिया ते आपण जो ए झोन टाईप केला तो आपला लास्ट डेस्टिनेशन आहे ना, पसाका पसीला. ABC मध्ये आहे, म्हणजे आपलं सगळं त्याच्यामध्ये. ओके, मग आपलं लास्ट डेस्टिनेशन कोणतं आहे? सो हे पसीला आहे. M वरून काहीतरी होतं त्याची स्पेलिंग त्याचे. हा, हे मसाला स्टॉप. इथे मसाले मिळतात लालबागचे. आणि किलो पण आहे. किलोने इथे किलोने मसाले मिळतात. आली. आता तुम्हाला युरोपची ट्रेन दाखवतो कशी आहे. वा, चल. इथे चोरी वगैरे होऊ शकते. आपण असं दरवाजा साईडला नको उभं राहायला. मोबाईल. हां, अदू इथे बसतो का? तेच मशीन. अच्छा, इथेच बसूया ना. सायकल आणण्यासाठी इथे स्टँडसुद्धा आणि खूप सारी स्पेससुद्धा आहे. म्हणजे मुलं सायकल घेऊन येतात. आणि आमच्यासारखे ज्यांच्याकडे बॅग्स आहेत ते सुद्धा आरामात बसू शकतात. त्यामुळे खूप स्पेशियस आहे. आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे. वाट बघतोय आमच्या स्टेशन. आम्हाला 2 ट्रेनचे एक आणखी ट्रेन चेंज करायची आहे. एक मला वाटतं 13 स्टॉप नंतर आमचा एक स्टॉप आहे. पण ओव्हरऑल खूप चांगला एक्सपिरियन्स आहे इथला. तिकीटसुद्धा जास्त महाग नव्हती €440 आम्हाला पडलं. कंपॅरिझनमध्ये. आणि ट्रेन पण खूप चांगली स्पेशियस आहे. बॅग वगैरे ठेवायला खूप स्पेशियस ट्रेन आहे. स्ट्रक्चर त्याचं खूप वेगळं आहे आणि चांगलं आहे. त्याच्यामुळे एक्सपिरियन्स होता. आमचं जे Airbnb आहे ते एअरपोर्टपासून
फक्त 15 मिनिट्सवर होतं बाय कार. इफ यू गो बाय कार. बट वी थॉट की थोडासा पब्लिक ट्रान्सपोर्टचा एक्सपिरियन्स घेऊया, कसं आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट. म्हणून मग आम्ही ट्रेनने जायचा डिसाईड केलं. आणि कारण बाहेर आपण जर गेलो नाही तर जर काही एक्सप्लोअर नाही केलं तर मग मजा नाही. आणि क्रूजमध्ये जायचं आहे, एस्टोनिया टॅलिनला जायचं आहे. आणि मला फक्त काय झू पण आहे जवळपास, नको एक आयलंड आहे कोणतं तरी, आणि त्याची तिथे झू आहे, तर तेही बघायचं आहे आम्हाला. तर ते झू बघायचं आहे. एक सुमैरा फोर्ट्रेस म्हणून एक हे सगळं आम्ही एअरपोर्टवर हॉल्टमध्ये जेव्हा बसलो होतो तेव्हा सगळं आम्ही बघितलं. हे फिनलँडचे मेन आम्ही आधी अट्रॅक्शन काहीच प्लॅन नाही केलं, काहीच बुक नाही केलं, फक्त Airbnb बुक केलं आहे. Airbnb फ्लाईट बुक होती आमची. 15 तारखेला माझं प्रेझेंटेशन आहे. सो 15 तारखेला फक्त एक 15 मेला आम्ही बिझी असू एक पूर्ण दिवस. पण आमच्याकडे उद्याचा, आज 13 तारीख आहे, आज 13 मग उद्याचा दिवस आहे. उद्या 14चा दिवस आहे, 15ला नाही, आणि 16-17चा दिवस आहे. 18ला आम्ही परत निघू इथून. इथे आम्ही भरपूर लोकांना स्कूटरवर पण बघतोय. जे स्कूटर जे आहेत ते UK मध्ये इलिगल आहेत रोडवर. काय माहिती, मला वाटतं कदाचित इथे लिगल असेल काय, कारण की कारण इथे ट्रेनमध्ये भरपूर तर लोक आता आम्ही ट्रेनमध्ये स्कूटर घेऊन फिरताना बघतो. कदाचित इथे लिगल असेल. आमचं जे Airbnb आहे त्याचं पण तुम्हाला दाखवू कसं आहे Airbnb आमचं. आज तर थकलोय, आज काय रात्री फिरणार नाही आता, कारण की घरी पोचताच मला आज सकाळी वाटतं- लवकर उठल्यामुळे थकलोय. बाकी अदरवाईज असं काही थकण्यासारखं काही केलं नाही आहे. कारण हार्डली 1-1 तासाची फ्लाईट होती. बसल्या बसल्या असं वाटायचं उतरतंय आता. तर असं थकण्यासारखं, आणि काही आमच्याकडे जास्त सामानसुद्धा नव्हतं, त्यामुळे असं एकच bag आहे काही आमच्याकडे. प्रवासामुळे थकलो नाही आहे. पण सकाळी लवकर उठलो, रात्री काल उशिरा झोपलो, त्याच्यामुळे आता झोप आली आहे. बघू आता आणि 11. चांगलं जेवण नाही भेटलं ना, एनर्जी नाही भेटली तर मूड असा तसं. आणि इंडियन लोकांना आपल्याला जेवणाशिवाय काय मजा येत नाही. ही बघा डबल डेकर ट्रेन आहे. सही आहे ना, डबल डेकर ट्रेन. बघा असं काय काय तुम्हाला असं आम्हाला बघायला मिळतं आहे. फर्स्ट डबल डेकर ट्रेन ॲक्च्युली पहिल्यांदा बघतोय. नाही, ॲक्च्युली मुंबई टू सुरत आहे, ती पण डबल डेकर ट्रेन आहे. पण एवढी स्पेशियस नाही. मुंबई सुरतमध्ये ही जरा हाईट जास्त, पूर्ण अशी हां ह्याची हाईट जास्त आहे, पण मस्त आहे ट्रेन. म्हणजे नॉर्मल ट्रेनच्या वर अजून एक नॉर्मल ट्रेनची हाईट आहे डबल डेकर ट्रेन फिनलँडची. आणि आता मी सेकंड ट्रेनमध्ये आहोत, जी ट्रेन आता आम्ही चेंज केली. स्टेशन नंतर आमचं स्टेशन येऊन जाईल. हे बघा इथे आम्ही ट्रेन चेंज केली. पसीला दिसतं हे पसीला, आणि इथे जायचं आहे आम्हाला मकायला. हां हे मकायला स्टेशन आहे, इथे जायचं आहे. पोचल्यावर तुम्हाला कळवू, सांगू कसं आहे. 5%. ऑलराईट, बाय फॉर नाव. चलो बाय.